बघा, एक पहिलवान एका मल्लखांबावर एका मिनिटात 4 फूट वर चढतो व लगेच दुसऱ्या मिनिटाला 2 फूट खाली घसरतो, तर 24 फूट उंच मलखांब चढण्यासाठी त्या पहिलवानाला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. तुम्ही जर लेकरांनो कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधी विविध तुमच्या मनामध्ये असलेल्या समस्या सुद्धा तुम्हाला विचारता येतील. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीपोटी ही सेवा. आता हा प्रश्न सोडवत असताना शेवटचा जो मिनिट आहे लेकरांनो, शेवटचा मिनिट, या शेवटच्या मिनिटामध्ये फक्त चढणं असते. या शेवटच्या मिनिटाचा निकष लक्षात घ्या. याच्यामध्ये फक्त चढणं असते, फक्त चढणे समाविष्ट असते, लक्षात घ्या. म्हणजे हा पहिलवान एका मल्लखांबावर एका मिनिटात 4 फूट वर चढतो, लागलीच दुसऱ्या मिनिटात 2 फूट खाली घसरतो. म्हणजे शेवटचा जो मिनिट असेल त्याच्यामधलं 4 फुटाचं कार्य वजा करा. का तर त्याच्यामध्ये नुसतं चढणं आहे. एकदा त्यानं जे काही टार्गेट आहे त्याचं, त्या मल्लखांबावर चढण्याचं, ते अचीव केल्यानंतर घसरण्याचा प्रश्न नाही. म्हणून या मल्लखांबाची ही जी उंची दर्शवली 24 फूट, याच्यामधून शेवटचं मिनिटाचं 4 फूट चढणं वजा करा 20 फूट. हे चढण्याचं खरं कार्य त्याला पार करायचं. हा 4 फूट शेवटचा मिनिटाचा प्रयत्न, शेवटच्या मिनिटाचा प्रयत्न, शेवटच्या मिनिटाचा त्याचा चढण्याचा प्रयत्न, नुसत्या चढण्याचा. बरं का, आता चला, गणित म्हणते की एका मिनिटात हा पहिलवान 4 फूट वर चढतो. गोष्टी लक्षात घ्या. लागलीच दुसऱ्या मिनिटामध्ये 2 फूट खाली घसरतो, 2 फूट खाली घसरतो. पुढे चला. आता मिनिट, हा 1 मिनिट आणि हा लागलीच दुसरा मिनिट, हे एकूण मिनिटं झालेले लेकरांनो 2 मिनिटं. आणि ही जर वजाबाकी केली तुम्ही तर 2 फूट हे उत्तर प्राप्त होते. म्हणजे 2 मिनिटाचं कार्य काय, 2 मिनिटाचं त्याचं कार्य काय बाबा, मलखांब चढण्याचं, तर 2 फूट वर चढणे हे त्याचं कार्य आहे. याचा अर्थ 2 मिनिटामध्ये तो 2 फूट वर चढतो. अर्थातच एका मिनिटात 1 फूट चढणे हे असं कार्य आहे. लक्षात घ्या. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे गाडी वळती करा. एकूण कार्य काय आहे चढण्याचं, फक्त हे 20 फूट आहे. म्हणून 20 फूट आणि एका मिनिटामध्ये 1 फूट तो चढतो, म्हणजे हे 20 मिनिटं. आणि शेवटचा प्रयत्न, भगीरथ प्रयत्न, हनुमान गेर, ज्याच्यामध्ये तो 4 फूट चढला, जिथं घसरण्याचं काम नाही, हा 1 मिनिट. असं जर ही बेरीज केली तर 21 मिनिटं पोरांनो हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये गोरगरीब मुलांनी निर्धारित यश हस्तगत करावं या माऊलीच्या निर्देशनापोटी मी राबतो. माऊलींना निमित्त केल्यामुळं तुम्हाला जर सराव करायचा असेल लेकरांनो, सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. इफ वी वॉन्ट टू अचीव एनीबडी गोल, विक्ट्री, सक्सेस बाय द एज्युकेशन इन द लाईफ, दॅट टाइम प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट. सरावासाठी आवश्यक
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. काही गणितीय समस्या असतील तिथं तुम्हाला बिंदास विचारता येतील. ओके. बेंडूक उड्या, माकड उड्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.